म्हणून आणण्यात आलेलं आहे आणि लादण्यात आलेलं आहे. अजून काय आहे आपल्याकडे? राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की या सगळ्या निकालाला सर्वस्वी चंद्रचूड जबाबदार आहे, असा तुमचा एक मोठा आरोप किंवा टीका आहे. पण तुम्ही म्हणाला होता की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नाही मिळाला. उद्धव ठाकरे सतत सांगत होते की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जातो आणि जनतेच्या न्यायालयात आम्हाला अपेक्षा आहे की जनतेच्या न्यायालयाला नाही, जनतेच्या न्यायालयाला सुद्धा हा न्याय विकत घेण्यात आला. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना, ज्या पद्धतीनं प्रचंड पैसा यंत्रणा वापरून सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीनं तो न्याय विकत घेतला, त्या पद्धतीनं हा न्याय सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही निराश नाही, हे लक्षात घ्या. आम्हाला वाईट जरूर वाटलं की शेवटी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय, महाराष्ट्राचं काय होणार, महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता ही आम्हाला आहे ना. आम्ही ही लढाई अर्धवट सोडणार नाही. मतविभागणी हा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला. मतविभागणी ठिकठिकाणी ज्या पद्धतीनं या लोकांनी मतविभागणीसाठी अडथळे निर्माण केले महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात, म्हणजे स्वतःपेक्षा मतविभागणी कशी होईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि त्याचा फटका आम्हाला दिला. मग मनसे असेल, वंचित असेल, या सगळ्यांना व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट करून ठिकठिकाणी आमचे उमेदवार हे कमी कमी मतानं कसे पाडण्यात आले हे तुम्ही चित्र मुंबईत बघू शकता, महाराष्ट्रात अन्य ठिकाणी पाहू शकता. न पेक्षा एकनाथ शिंदेंनी किंवा अजित पवारांनी असं काय तीर मारलेलं आहे की त्यांना इतक्या जागा मिळाव्यात? नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहिली. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे जे होते लोक स्वयंसेवक म्हणून, ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले आणि लोकांना